नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर आज सर्वांसाठी अजून एक सुपर ट्रिक घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे क्लॉक प्रॉब्लेमची म्हणजेच घड्याळाच्या प्रॉब्लेमची. तर बघा, तर ती ट्रिक काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे एक एक्झाम्पल घेऊन. तर लगेच वेळ न लावता आपण सुरुवात करूया. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड असा आपल्याला क्वेश्चन येतो. ठीक आहे, मग आपल्याला एक वॉच मधला कोणताही टाइम दिला जातो, जसं की मी आता घेतलेला आहे Quarter to 10 म्हणजे 9:45 असं आपण कॉमनली त्याला रीड करतो. 9:45 झालेले आहेत आणि त्याच्यामधला अँगल आपल्याला काढायचा आहे. तर बघा इथं क्लॉक मध्ये पण मी डिझाईन केलेला आहे, पण तुम्ही क्लॉक न यूज करता पण तुम्ही डायरेक्टली काढू शकता. तर आता तुम्हाला डायरेक्टली आन्सर कसं काढायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म्युला कोणीही पाठ करायचा नाहीये. तर चला लगेच याचा आन्सर आपण काढूया. तर बघा, आपला टाइम काय दिलेला आहे Quarter to 10 म्हणजेच 9:45. तर तुम्हाला याच्यामध्ये क्लिअरली समजतंय की आपल्याकडे आवर जे आहेत म्हणजे आवर म्हणजे 9 आवर झालेले आहेत. ठीक आहे, आणि जे मिनिट आहे मिनिट ते किती झालेले आहेत आपल्याकडे 45 मिनिट झालेले आहेत. बस पहिल्यांदा गिव्हन लिहून घ्या 9 आवर आणि 45 मिनिट. मग तुम्हाला एक फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला खूप सोपा आहे. सर लक्षात कसं ठेवायचं आहे, थिटा इज इक्वल टू आपल्या घड्याळामध्ये काटे किती असतात 3 असतात, त्यामुळे इथं 3 लिहा. ठीक आहे, घड्याळ कोणत्या शेपचा आहे सर्कल किंवा गोल शेपचा आहे म्हणून काय करणार तुम्ही 0 लिहिणार. 0 म्हणजे किती झालं 30 मायनस मायनस करणार तुम्ही आणि 11/2 मिनिट असं तुम्हाला लिहायचं आहे. बघा 11/2 मिनिट आणि त्याच्यामध्ये पण बघा 11 कसं लक्षात ठेवणार, तर मिनिट मध्ये तुम्हाला 2 वर्टिकल लाईन दिसतात. मिनिट मध्ये तुम्हाला काय दिसतात रे 2 वर्टिकल लाईन डिवाइड बाय इथे पण बघा 2 स्लॅन्ट लाईन आहेत. असं लक्षात ठेवायचं म्हणजे मिनिट मधलं जे 2 वर्टिकल लाईन आहेत ते म्हणजे 11 आणि ज्या 2 स्लॅन्ट लाईन आहेत त्या म्हणजे 2 असं लक्षात ठेवायचं. आणि बस हा फॉर्म्युला तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये आन्सर देतो. तुम्हाला वॉच मध्ये बघून करण्याची गरज नाहीये. तर या आता जस्ट व्हॅल्यू पुटअप करूया आपण. सो हे काय होईल मग 30 into 9 मायनस 11/2 इंटू मिनिट किती आहे आपल्याकडे 45 मिनिट्स. सो 30 into 9 किती असतं रे, तर 270 असतं. मायनस 2 ने 45 ला डिवाइड करा. सो 2 1 जा आणि 2 22.5 येईल निम्म, बरोबर आहे ना. आता 11 ने काय करायला मल्टिप्लाय करून घ्या. सो 11 5 जा 55 कॅरी आला 5 11 2 जा 22 and 5 27 कॅरी आला 2 11 2 जा 22 and 2 24. सो 247.5. ठीक आहे, सो 270 मधून 247.5 मायनस केले की आपलं आन्सर आलं. सो आन्सर किती मग आपलं तुम्ही सांगा, आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे ना. सो बघा, पॉईंट दिला तर 0.5 राहील, पॉईंट दिला कॅरेला 1, 10 मधून 8 गेले 2 कॅरेला 1, 7 मधून 5 गेला 2 आणि कॅरी आला नाही आता काहीच, त्यामुळं 22.5 डिग्री. सो हेच आपलं आन्सर असेल आणि हे एकदम करेक्ट आन्सर आहे, तुम्ही चेक करू शकता. तर बघा, खूप कमी वेळेमध्ये आपण हा अँगल काढलेला आहे. आय होप की तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. तर हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तर हा फॉर्म्युला जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि हे नोट डाऊन करून घ्या. आपण अजून सारे एक्झाम्पल करणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये पण ट्विस्ट आहे. मायनस आल्यानंतर काय करायचं, 180 डिग्री पेक्षा अँगल मोठा आल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, अर्ध नॉलेज काहीच कामाचं नसतं. ठीक आहे, सो नोट डाऊन करून घ्या. तर चला आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊन लगेच याला सॉल्व्ह करूया आणि याचा अँगल किती येतोय तो आपण बघूया. तो सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 11:10. हा आपल्याला टाइम दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा आहे अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. सो लगेच आपण फॉर्म्युला लावूया. सो बघा, डायग्रामॅटिकली पण मी थोडं प्रेझेंट केलेलं आहे. सो बघूया काय होत आहे ते. ठीक आहे, सो आताच तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता, त्या अगोदर आपलं आवर म्हणजे काय रे 11 आवर्स आणि 10 मिनिट्स असं लिहून घ्या. सो फॉर्म्युला लावा, थिटा इज इक्वल टू 30h मायनस 11/2 m आणि जस्ट व्हॅल्यू पुटअप करा. सो व्हॅल्यू जर तुम्ही पुटअप केल्या तर बघा हे काय होईल 30 into 11 मायनस 11/2 into 10. ठीक आहे, सो 2 1 जा अँड 2 5 जा म्हणजे हे किती मग 11 3 जा 333 आणि हा 0. सो 330 मायनस 11 5 जा 55. सो 11 5 जा 55 आलं
ठीक आहे. सो जस्ट सबट्रॅक्ट करा. सो बघा हे 0 मधून 5 सबट्रॅक्ट होत नाही तर 10 मधून 5 गेले 5 येईल. कॅरी आला 1. 3 मधून 13 मधून 6 गेले 7 आला कॅरी आणि परत अजून एकदा 1 आला. सो 3 मधून 1 गेले 2. सो 275 डिग्री हे आपलं अँसर इथं दिसत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये 275 डिग्री हे अँसर आपलं करेक्ट नाहीये, कारण की हा याचा रिफ्लेक्स अँगल आलेला आहे. याचा काय आलेला आहे? रिफ्लेक्स अँगल आपल्याला दिसत आहे. त्यामुळे हे अँसर आपलं करेक्ट होत नाही. म्हणजे हे जे अँगल आहे हा तुमचा जो अँसर आलेला आहे हे अँसर हे तुमचं 180 डिग्री पेक्षा 180 डिग्री पेक्षा काय झालेलं आहे? जास्त झालेलं आहे. सो 180 डिग्री पेक्षा जर अँगल जास्त झालं तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे? 360 डिग्री मधून मायनस करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? 360 डिग्री मधून मायनस करायचं आहे. इथं तुम्हाला थोडीशी टेक केअर घ्यायची आहे. ठीक आहे. सो या मग आणि आपण लगेच हे अँसर मायनस करूया. सो 275 डिग्रीला 360 डिग्री मधून मायनस करा. 360 डिग्री मायनस 275 डिग्री. आणि जर तुम्ही हे सबट्रॅक्शन केलं तुम्ही तर तुम्हाला बघा आय थिंक मला वाटतं हे 10 मधून 5 गेले तर इथं 5 राहील, कॅरी आला 1. 16 मधून 8 गेलं तर राहील 8, परत कॅरी येईल आणि 3 मधून 3 काय होईल? 0. म्हणजे 85 डिग्री असं आपलं अँसर येईल. सो बघितलं का? सो हे आपलं फायनल अँसर असेल. सो अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड 11:10 या टाइमचा आपला अँसर किती असेल रे? 85 डिग्री. याला तुमचं 275 डिग्री या फॉर्म्युल्याने. पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जर तो अँगल 180 डिग्री पेक्षा मोठा असेल तर 360 डिग्री मधून त्याला मायनस करायचं आहे आणि हेच आपलं फायनल अँसर आहे. आय होप की तुम्हाला समजत असेल, म्हणून मी सांगत असतो की व्हिडिओ आपण फुल बघितला पाहिजे, कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सगळे त्याच्यामधले आपल्याला ट्विस्ट समजतात. आपण काय करतो? एकच एक्झाम्पल बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं की याने सगळे अँसर निघून जातील. नाही, तो पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. तर बघितलं का? या फॉर्म्युल्याने या ट्रिकने आपला अँसर खूप कमी वेळेमध्ये येत आहे. तुम्हाला इथं डोकं लावण्याची बिलकुल पण गरज नाही. जस्ट व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व्ह करा आणि आपला अँसर खूप कमी सेकंदात येत आहे. सो हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. चला तर अजून एक आपण एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. सो इथं एक्झाम्पल नंबर दिलेला नाहीये, पण ठीक आहे, मीच घेतो टाइम. सो आपण टाइम बघा घेऊया. सो एक्झाम्पल नंबर 3. समजा आपण टाइम घेऊया 2:30. काय घेऊया आपण? 2:30 म्हणजेच 2:30. किती? 2:30. तर याच्यामधला आपल्याला अँगल काढायचा आहे. म्हणजे बघा तुमचा मिनिट हँड जाईल कुठे येईल रे? 30 वरती येईल आणि 2:30 म्हणजे आवर हँड तुमचा थोडा पुढे सरकलेला असेल 2 पेक्षा. ठीक आहे ना? सो हा तुमचा आवर हँड. सो असा तुमचा डायग्राम तयार होईल. म्हणजे आपल्याला हा अँगल काढायचा आहे. सो बघूया. तर बघा आता सेमच. चला मग काय करणार तुम्ही? सो आवर्स इज इक्वल टू किती दिसत आहेत? 2 आणि मिनिट इज इक्वल टू किती आहेत रे? 30. मग आता तुम्ही फॉर्म्युला काय लावणार? जो मी सांगितला तो. सो थिटा इज इक्वल टू 30h मायनस 11/2m. आणि हा फॉर्म्युला एकदा लिहिला ना, दोनदा लिहिला ना तर लगेच लक्षात राहतो. हा खूप सोपा फॉर्म्युला आहे. सो व्हॅल्यू पुटअप करायच्या मध्ये फॉर्म्युलामध्ये 30 इंटू एच म्हणजे किती रे? 2 मायनस 11/2 इंटू 30 मिनिट्स. सो 32 जा 60 मायनस 2 ने इथं डिवाइड करा 215 जा. सो 11 इंटू 15 करून घ्या. 11 5 जा 55 कॅरी आला 5. 11 1 जा 1 अँड 5 165. 11 1 जा 1 बरोबर आहे ना? 11 5 जा 55 कॅरी आला 5. 11 1 जा 1 अँड 5 16. सो 60 मायनस 165. तर ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की छोट्या नंबर मधून मोठा नंबर हा मायनस होत नसतो, म्हणून मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करा. सो 165 मधून जर 60 गेले तर मला वाटतंय आय थिंक, तर ऑब्विसली बघा किती राहतंय? आय थिंक हे राहतंय 105 राहतंय. किती राहतंय रे? 105 राहतंय. 105. पण बिग नंबरचं साईन काय असतं रे? मायनस असतं. तर बघा आपण आपला अँगल जो आलेला आहे सो थिटा इज इक्वल टू मायनस 105 डिग्री दिसतोय. आणि ह्याच्यामधला अजून एक ट्विस्ट हाच होता की जरी अँसर तुमचं निगेटिव्ह आलं तरी पण ते अँसर पॉझिटिव्ह लिहायचं आहे. जरी तुमचं अँसर निगेटिव्ह आलं तरी पण तुम्हाला ते अँसर काय करायचंय? पॉझिटिव्ह लिहिणार तुम्ही. मग तुम्ही निगेटिव्हला पॉझिटिव्ह करून टाका. सो थिटा इज इक्वल टू काय होईल रे? 105 डिग्री. आणि हेच आपलं अँसर असेल. समजलं? बघितलं का? कोणताही टाइम घेतला आणि जस्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपलं अँसर लगेच येत आहे. फक्त 3 ट्विस्ट आहे. जर अँसर तुमचं पॉझिटिव्ह असेल तर तसंच राहू द्या.
जर अँसर तुमचं 180 डिग्री पेक्षा जर मोठा असेल तर त्याला काय करा 360 डिग्री मधून मायनस करा. हा तुमचा सेकंड ट्विस्ट, बरोबर आहे ना. आणि जर तुमचा अँसर निगेटिव्ह मध्ये असेल तर फक्त त्याला काय करा, पॉझिटिव्ह मध्ये लिहा. तर असे ट्विस्ट होते, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा आणि हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण एक्झाम्पल नंबर 4 करणार आहोत आणि टाइम आहे आपल्याकडे 10:20. सो जास्त वेळ न लावता लगेच क्विक मध्ये याला करून घेऊया. सो इथं क्लिअरली समजतंय आवर्स इज इक्वल टू 10 आणि मिनिट इज इक्वल टू 20. आता डायग्राम नाही बनवली तरी पण चालेल आणि बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता तुमच्यासाठीच. सो तुम्हाला माहिती आहे 20 म्हणल्यानंतर मिनिट हँड इथं येईल तुमचा आणि आवर हँड थोडं हे करा, मिडल घ्या. हा मिनिट हँड तुमचा इथं येईल आणि 10:20 म्हणल्यानंतर तुमचा आवर हँड कुठे जाईल रे, या ठिकाणी थोडासा जाऊन जाईल. ठीक आहे. सो बस अशी डायग्राम बनवा आणि हा तुमचा असेल आवर हँड आणि बस फॉर्म्युला यूज करा. सो थिटा इज इक्वल टू 30h minus 11/2m and just value put up. So 30 into 10 minus 11/2 into 20. सो हे पण सॉल्व करा मग. सो हे किती रे, 30 into 10 300 मायनस हे 2 1 आणि हे 2 10 आणि क्लिअरली हे किती होत आहे 110 होतंय 110. सो हे काय करा आता तुम्ही 300 मधून मायनस करा. सो 300 मधून जर तुम्ही हे मायनस केलं तर किती येत आहे हे. सो 0 मधून 0 गेले, ठीक आहे ना. 10 मधून 1 गेले 9, कॅरी आला 1 आणि हे 190 डिग्री. सो 190 डिग्री हे अँगल येत आहे. पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं, हा जो अँगल आहे हा 180 डिग्री पेक्षा मोठा आलेला आहे. 180 डिग्री पेक्षा मोठा आलेला आहे म्हणजेच आपल्याला याला 360 मधून मायनस करायचं आहे. सो करून घ्या मग लगेच. थिटा इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 190. सो थिटा इज इक्वल टू मला वाटतंय हे आन्सर आपलं किती रे मग, आय थिंक 170 डिग्री येईल, बरोबर ना. कारण इथं 10 ने जास्त वाढला होता म्हणजे 360 मधून बघा 0 मधून 0 गेले 0, 16 मधून 9 गेले 7, कॅरीला 1 आणि 3 मधून 2 गेले 1. सो 170 डिग्री इज द करेक्ट आन्सर. म्हणजे जवळजवळ आपला हे आन्सर तुमचं निघून जाईल. सो मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे, मी तुम्हाला टाइम देत आहे. सो हा टाइम आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला सांगायचं आहे 330 या टाइमचं म्हणजे याच्यामधलं अँगल काय असेल, अँगल बिटवीन आवर अँड मिनिट अँड. तुमच्यासाठी टाइम आहे 330 मधला मला अँगल तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे. कशामध्ये, कमेंट करा. सो आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्कीच समजली असेल. आणि बघा तुमचं खूप कमी वेळेमध्ये हे आन्सर येत आहे. फक्त जेवढे मी तुम्हाला ट्विस्ट सांगितलेले आहे तेवढे तुम्हाला टेक केअर करायचं आहे. आणि अशा सुपर ट्रिकसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.